भोपाळच्या सेंट्रल जेलमधनं पलायन केलेल्या 8ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावरती या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलंय। हे सर्व दहशतवादी सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते। देशद्रोहाच्या आरोपाखाली या 8ही दहशतवाद्यांनी भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं। मध्यरात्रीच्या सुमारास सादरीच्या सहाय्यानं तुरुंगाची भिंत ओलांडून त्यांनी पळ काढला होता आणि यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा त्यांनी खून केला, त्याचा गळा चिरला। दरम्यान पळालेल्या 8ही दहशतवाद्यांचा आता खात्मा करण्यात आलेला आहे। भोपाळ तुरुंगापासून 10 किलोमीटर अंतरावरती त्यांना कंठस्नान घातल्याची माहिती मिळतेय। मोहम्मद खालिद अहमद, मुजीब शेख, मेहबूब गुड्डू, जाकीर हुसेन सादिक, त्याचबरोबर मोहम्मद सालिक, माजिद खालिद आणि अकील खिलची अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत। या 8ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, काय अपडेट्स? नानाया, मोठी कारवाई आहे भोपाळ पोलिसांची आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जे आहे एक हाय लेवल मीटिंग घेऊन सगळे एंट्री आणि एक्झिट पॉइंट बंद करायला सांगितले होते। स्पेशल फोर्स त्यांनी तैनात केली होती आणि भोपाळ पोलीस, बुंदा पोलीस जे आहे, बुंदा पोलीस स्टेशन, त्यांच्या नेटवर्कला किंवा त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की हे जे दहशतवादी आहेत ते एका गावात लपले आहेत। अंतखेडी म्हणून एक गाव आहे, भोपाळ सेंट्रल जेल 10 किलोमीटरच्या परिसराचं हे गाव आहे, जिथं पॉप्युलेशन थोडी जी आहे ती मायनॉरिटी असल्यामुळे तिथे ते असल्याची माहिती होती आणि भोपाळ पोलिसांनी तिथे जाऊन कारवाई केली आणि कारवाई करताना हे तिथे एका घरात होते। त्यांना सरेंडर करायला सांगितलं होतं पण ते सरेंडर करायला तयार नव्हते आणि म्हणूनच भोपाळ पोलिसांनी तिथं जे स्पेशल फोर्स गेले होते त्यांनी त्यांच्यावर जी आहे हल्ला केला किंवा त्यांच्यावर गोळीबार केला आणि यामध्ये यांची मृत्यू झाली आहे। हे एन्काउंटर होतं। या एन्काउंटरमध्ये 8ही जे फरार हे दहशतवादी होते जे भोपाळ सेंट्रल जेलमधून सकाळी पळून गेले होते त्यांना मारण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारवाई जी आहे ती भोपाळ पोलीस करत आहे। पण निश्चित मोठं यश आहे। ज्ञानता, हे जे सिमीचं ग्रुप होतं हे 2013 मध्ये खंडवामधून पळून गेलं होतं आणि खंडवामधून पळून गेल्यानंतर तब्बल 3 वर्ष यांना लागली होती अटक करण्यामध्ये। काही लोकांना तेलंगणा ATSनं अरेस्ट केली होती पण याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे 3 मुख्य मास्टरमाइंड किंवा आरोपी होते त्यांना रॉरकिला म्हणून एक ओडिसामध्ये जागा आहे तिथनं त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर 8ही दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे, कंठस्नान घातलेलं आहे मध्य प्रदेश पोलिसांचं। हे एक मोठं यश मानलं जातंय। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उमेश कुमावत सुद्धा आहेत। उमेश, या 8 दहशतवादी सिमीचे फरार झाले होते, या दहशतवाद्यांची पार्श्वभूमी काय होती आणि महाराष्ट्र कनेक्शन कसं होतं? यातला जो सर्वात महत्त्वाचा म्हणजे अकील खिलजी होता, जो औरंगाबादचा होता आणि याच्यावर नागपूर आणि औरंगाबादमध्ये 2 केसेस आहेत। सिमीचं जाळं पसरवणं, त्यानंतर दहशतवादी ज्या कारवाया आहेत त्यांना प्रोत्साहन देणं, असं याच्यावर आरोप होते। पण याच्यात सर्वात महत्त्वाचं ज्ञानदा हे आहे की या अगोदरही जेव्हा हे लोक पळाले होते ऑक्टोबर 2013 मध्ये, त्यानंतर पळाल्यानंतर त्यांनी देशभरात 3 बॉम्बस्फोट घडून आणले होते। म्हणजे किती खतरनाक होते यावरून कळतं हे। जो पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळचा जो फरासखाना आहे तिथे जो बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात 4 लोक जखमी झाले होते, तो बॉम्बस्फोट 10 जुलै 2014ला झाला होता। त्या बॉम्बस्फोटाचीही जी शंका आहे तो बॉम्बस्फोट यांनीच केला अशी शंका होती। त्यानंतर चेन्नईमध्ये सेंट्रल रेल्वे स्टेशनवर जो बॉम्बस्फोट झाला होता तोही यांनी केला होता। म्हणजे ऑक्टोबर 2013ला हे पळाले आणि पुढच्या 10 महिन्यात यांनी तीन जागी देशभरात बॉम्बस्फोट केले। तेच लोक नंतर पकडल्या जातात, तेच जेलमध्ये डांबल्या जातात आणि ते नंतर फरार होतात, कारण ही खूप मोठी चूक होती सुरक्षेतली। मात्र आता हे 8चे दहशतवादी जे आहेत ते मारल्या गेलेले आहेत। जर हे सुटले असते तर देशात दहशतवादी कारवाया ज्या आतापर्यंत बंद होत्या त्या पुन्हा सुरू झाल्या असत्या, कारण हे यांच्यावर अगोदरही दहशतवादाचे आरोप होते। अगोदरही सिमीचं नेटवर्क हे इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी पसरवत होते आणि सिमीचे जे कॅम्प झाले होते वेगवेगळ्या ठिकाणी, त्या वेगवेगळ्या ठिकाणी या लोकांनी तिथे जाऊन ट्रेनिंग घेतलं होतं। म्हणजे अगोदर जेव्हा फरार झाले होते त्याच्या अगोदरही त्यांच्यावर काही लोकांवर अहमदाबाद बॉम्बस्फोटाचे आरोप होते आणि भोपाळमध्ये एक पोलीस कर्मचारी होते यादव, त्यांच्या हत्येचा आरोप होता। तर असे हे पळून जाणं ही एक मोठी चूक होती। मात्र आता हे लोक 8च्या जे एन्काउंटर झालेलं आहे, पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सरेंडर व्हा, मात्र ते सरेंडर झाले नाही आणि आता एक मोठं यश, अगोदर जी चूक होती म्हणावे लागेल, जो निष्काळजीपणा होता
तोच पोलिसांनी सुधारलेला आहे आणि एक मोठं यश आता पोलिसांना लाभलेलं आहे. कारण हे जर सुटले असते तर देशात बॉम्बस्फोट नक्कीच या लोकांनी घडवले असते, कारण यांचा तसा इतिहासच आहे. ज्ञानदा. उमेश, खरं तर तुम्ही आत्ताच उल्लेख केला तसं की पोलिसांनी खरं तर भरपाई केली सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा जो झालेला होता त्याबद्दल, परंतु सुरक्षेमध्ये झालेला हलगर्जीपणा सुद्धा खूप गंभीर म्हणावा लागेल. नाही, खूप गंभीर आहे. कारण हे बघा, या अगोदर जेव्हा हे फरार झाले होते त्यांची अगोदरची मोडस ऑपरेंडी बघा फरार होण्याची आणि आताची मोडस ऑपरेंडी एकदम सेम आहे. मागच्या वेळेस जेव्हा हे 2013 ऑक्टोबरमध्ये फरार झाले होते, खंडवा जेलमधून फरार झाले, त्यावेळेस या लोकांनी असं दोन तिथे बाहेर जे हवालदार होते त्यांच्यावर हल्ला केला होता, चाकूने हल्ला केला होता. तीच मोडस ऑपरेंडी जी आहे ती त्यांनी भोपाळमध्ये वापरली. त्यांनी बाहेर जे पोलीसवाले होते त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर एक रस्सी, एक दोरी त्यांनी बनवली आणि दोरी जर जे चादर वगैरे असतात त्या सर्व चादर त्यांनी एकत्र, खूप दिवसापासून हे लोक चादर जमा करत होते, त्या त्यांनी चादर जमा केल्या आणि त्याच्या सहाय्यानं एवढी मोठी जी भिंत होती जेलची ती त्याच्यावरून ही पसार झाले. त्यावरून ही खूप मोठी चूक होती आणि त्याचं मध्य प्रदेश सरकारनं खरं तर त्यात बऱ्याच लोकांना यामध्ये सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलेलं आहे. मात्र यांचं मारलं जाणं हे खूप मोठं यश आहे. कारण ज्यावेळेस मागच्यासारखं मी सांगितलं की मागच्या वेळेसही फरार झाले, फरार झाल्यानंतर यांच्याकडे पैसे नव्हते मागच्या वेळेस, तर त्यांनी फरार झाल्यानंतर लगेच तेलंगणामध्ये करीमनगरमध्ये एका SBIच्या बँकेवर दरोडा टाकला. तिथून त्यांनी 46,000 रुपये लंपास, 46 लाख रुपये लंपास केले आणि त्या पैशाच्या सहाय्याने यांनी देशभर बॉम्बस्फोट घडवले. तेच हे लोक होते जे आता पुन्हा फरार झाले होते. त्यामुळे खूप मोठी चूक होती, खरंच खूप मोठी चूक होती. कारण हे जर फरार झाले असते आणि इकडे तिकडे विखुरले असते तर देशात पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांची मालिका जी आहे ती या लोकांनी सुरू केली असती. मात्र आता तसं काही घडणार नाही. यांना कंठस्नान पोलिसांनी घातलेले आहे. हे सिमीचे दहशतवादी होते, सिमी संघटनेशी निगडीत होते. सिमीच्या कारवाया कुरापत्या देशभरात, राज्यात कशा सुरू असतात? नाही, सिमीचं जेव्हा सिमी ही संघटना बॅन झाली त्यानंतर सिमीमध्ये 2 गट पडले. त्यात सिमीत एक जहाल गट होता, ते इंडियन मुजाहिदीनमध्ये सामील झाले. त्यापैकी आताचे जे हे लोक आहेत हे बऱ्यापैकी इंडियन मुजाहिदीनमधलेच लोक म्हटल्या जातील. कारण त्या लोकांचा विश्वास नव्हता, त्या लोकांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आपण लोकांना बॉम्बस्फोट किंवा असं घडत नाही तोपर्यंत हे लोक कॉग्निजन्स घेणार नाहीत लोक. त्यामुळे सिमी फुटून त्याचे 2 गट तयार झाले होते. जो जहाल गट तयार झाले होता त्याने सगळं पूर्ण भारतभर बॉम्बस्फोट घडवून आणणे सुरू केले होते आणि त्यातले 22 जण हे मुंबई क्राईम ब्रँचने एकाच वेळेस पकडले होते. त्यानंतर त्यांच्या कारवाया थंड झाल्या होत्या. त्यानंतर काही लोक, जसं यातला अकिल खिलजी आहे तो सोलापूरचा आहे आणि तो सुद्धा औरंगाबाद ATSने पकडला होता. तुम्हाला माहीत असेल तर बुलढाण्याच्या जवळ जे चिखली आहे तिथे औरंगाबाद ATSने पकडला होता. त्याच्यावर सुद्धा सिमीच्या कारवाया, त्यानंतर दहशतवादी घटनांना प्रोत्साहन देणे, या सर्व त्याच्यावर आरोप आहेत. तर या लोकांचं हे पहिल्यापासूनच सिमीमध्ये होते आणि सिमीचे जे कॅम्प झालेले आहेत, जसं एर्नाकुलमचा एक सर्वात मोठा कॅम्प झाला होता, त्यात यातल्या बऱ्याच लोकांनी जे आहे ते ट्रेनिंग घेतलं होतं. बॉम्ब कसं बनवायचं, त्यानंतर कशा रीतीने लोकांना प्रोत्साहित करायचं आणि त्यांना सामील कसं करून घ्यायचं, हे सर्व जे ट्रेनिंग आहे यातल्या बऱ्याच लोकांनी ते ट्रेनिंग घेतलेलं होतं. ज्ञानदा. उमेश, धन्यवाद या सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल. तर भोपाळच्या सेंट्रल जेलमधनं पलायन केलेल्या 8ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. त्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी पोलिसांनी सांगितलं. आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी त्यांचा खात्मा केला. भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावरती या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. हे सर्व दहशतवादी सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली या 8ही दहशतवाद्यांनी भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास सादरीच्या साहाय्यानं या तुरुंगाची भिंत ओलांडून त्यांनी पळ काढला. यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न खरं तर एका सुरक्षा रक्षकानं केला, परंतु या सुरक्षा रक्षकाची त्यांनी हत्या केली. मोहम्मद खालिद अहमद, मुजीब शेख, मेहबूब गुड्डू, जाकीर हुसेन सादिक, त्याचबरोबर मोहम्मद सालिक, माजिद खालिद आणि अकिल खिलची अशी या 8ही दहशतवाद्यांची नावं आहेत.